टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खरं म्हणजे सरकारने अगोदरच घोषित केलेलं आहे की ऑपरेशन सिंदूर संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा विषय होता आणि त्यावर चर्चा करण्यासाठी शासनानेच प्रस्ताव टाकलेला आहे। म्हणजे सत्तारूढ पक्षानेच प्रस्ताव टाकलेला आहे आणि त्यावर पुढच्या आठवड्यात निश्चितच चर्चा होईल। आता बिहारच्या संदर्भात निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत जे सर्वेक्षणाचं काम आहे त्याचा तर काही सत्तारूढ पक्षाशी किंवा लोकसभेशी राज्यसभेशी संबंध नाही, परंतु न्यायालयाने सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे यावर विरोधकांनी गोंधळ करणं खरं जर पाहिलं तर तर्कसंगत वाटत नाही। या लोकशाही प्रक्रियेमध्ये चर्चा होणं जास्त महत्त्वाचं आहे। देशामधले जे अनेक प्रश्न असतात, खासदारांना विकास कामाच्या बाबतीत बोलायचं असतं, सूचनेच्या बाबतीत बोलायचं असतं, अनेक कायद्यामधले जे बदल असतात त्या संदर्भात बिलं आणल्या गेलेले असतात आणि त्या बिलावर सांगोपांग चर्चा होणं आवश्यक असतं। झिरो ओव्हरमध्ये खासदार आपल्या मतदारसंघातले किंवा देशामधले विविध प्रश्न मांडतात। आणि प्रश्नोत्तराच्या तासामध्ये त्यावर उत्तरंसुद्धा घेतले जातात आणि म्हणून चर्चा होणं, सभागृह चालू देणं हे लोकशाहीला पूरक आहे। ज्या विषयावर संसदेचा संबंध नाही, जी निवडणूक आयोग वेगळी प्रक्रिया आहे, संपूर्णतः संवैधानिक प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये लोकसभाही अंतर्गत हस्तक्षेप करू शकत नाही। अशा गोष्टीवर सभागृह बंद पाडणं मला योग्य वाटत नाही। सर, महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात जे सध्याचे कृषी मंत्री आहेत त्यांची विधानं संतप्त करणारी आहेत, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळणारी आहेत। तुम्ही देखील कृषी मंत्री होता, तुम्ही याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे शेती आणि शेतकरी हा विषय अतिशय संवेदनशील आहे, कारण शेतकरी शेतामध्ये राबत असताना त्याला अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं। म्हणजे नैसर्गिक संकट असो, शासकीय असो किंवा आजूबाजूच्या परिसरातले असो, जंगली जनावरांपासून सगळ्या गोष्टीला तोंड द्यावं लागतं आणि त्यामध्ये आधार शासनाचा, मुख्यमंत्र्याचा आणि विशेषतः कृषी मंत्र्याचा आधार आवश्यक असतो। आपण पाहिलं आहे भारतातही अनेक चांगले कृषी मंत्री होऊन गेले। आपल्या महाराष्ट्रातून गेलेले डॉक्टर पंजाबराव देशमुख, शरद पवार साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पण अतिशय चांगले कृषी मंत्री झाले। माणिकराव कोकाटे मनाने चांगले आहेत, परंतु असं का बोलतात हे शेतकऱ्यांनाही कळायला मार्ग नाही आणि मला असं वाटतं की जास्त वेळ जर शेतकऱ्यांसोबत घालवला, कृषी विद्यापीठासोबत घालवला, तर महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठात होणारं संशोधन, त्यामध्ये करावयाची वाढ, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेती संदर्भात समस्या जाणून घेणं, आपले जे कर्मचारी आहे, कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी हे कितपत शेतकऱ्यांपर्यंत पोचतात हे पाहणं आणि संपूर्णतः बियाणं असो किंवा निविष्ठा असो आणि शेतकऱ्यांचं जीवन कसं चालतं हे। आणि मला तरी माणिकराव कोकाटेंना हीच विनंती करायची आहे की खूप जास्त जर शेतकऱ्यासोबत गेलं तर कदाचित ह्या गोष्टी घडणार नाही आणि ह्या गोष्टी घडणं खरोखर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि कृषी मंत्र्याच्या दृष्टीनंही दुर्दैवी वाटतं। महाराष्ट्राचा किती मोठा विस्तार आहे, 6 कृषी विद्यापीठं आहेत, वेगवेगळे संशोधन आहेत, या बाबतीमध्ये कुठलंही भाष्य नसतं। मात्र मी काय विनयभंग केलाय का, राजीनामा द्यायला, अशा पद्धतीचे विधानं करतात। शासन काय भिकारी, शासन भिकारी आहे। खरोखर ते हे उद्गार दुर्दैवी आहे आणि असे कृषी मंत्र्याच्या तोंडून निघू नये, कारण करण्यासारखं कृषी मंत्र्याला खूप आहे। कर्मचाऱ्याच्या दृष्टीनं अतिशय मोठा विस्तार आहे। शेतकऱ्यांची संख्या 1.5 कोटी खातेदार आहे। त्या खातेदारांचा पीक विमा काढणं आहे, पीक विमा मिळाला पाहिजे यासाठी चिंता करणं आहे, हवामानावर आधारित पीक विमा असला पाहिजे, त्याचे ट्रिगर्स व्यवस्थित असले पाहिजे आणि त्याशिवाय
कृषीचं जे संशोधन आहे तेही झालं पाहिजे. आपल्या इथे 6 कृषी विद्यापीठ आहे आणि KVK तर अनेक आहेत. त्याशिवाय NRCC सारखे केंद्राचे प्रोजेक्ट्स आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्याला कशी मदत करता येईल यामध्येच पूर्ण वेळ घालवला तर असे दुर्दैवी प्रकार घडणार नाही. ते म्हणतात मी ओसारगावचा पाटील आहे कृषी मंत्री. मला तरी असं वाटतं की कृषी मंत्रीपद हे खरोखर जबाबदारीचं आहे आणि त्यामध्ये काय गेन जो मिळतो तो शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर, शेतकऱ्याच्या कुटुंबात जर का आपण हास्य फुलवू शकलो, त्यांचं समाधान करू शकलो तर कृषी मंत्रीपद म्हणजे खरोखर योग्य झालं असं म्हणायला हरकत राहत नाही. त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता विरोधक करताना पाहायला मिळत आहे. तुम्ही यावरती काय म्हणता? राजीनाम्यासंदर्भात मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहे. एक म्हणजे राजीनामा देऊन प्रश्न सुटत नाही, परंतु संवेदनशीलपणे त्यांनी काम केलं तर मला असं वाटतं ते चांगलं काम करू शकतील आणि चांगल्या तऱ्हेने. शेवटी निर्णय तर राज्याच्या प्रमुखांना, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सर्वांना घ्यायचा असतो आणि त्यामुळं संवेदनशीलपणे काम झालं पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना समाधान मिळेल. शेतकऱ्याच्या कुटुंबाचं लक्ष, जेवढं लक्ष मुख्यमंत्र्यांकडे असतं तेवढं कृषी मंत्र्याच्या घोषणेकडे असतं. राज्यामध्ये मराठी आणि हिंदीचा वाद सुरू आहे, त्यावरती राज्याचे राज्यपाल जे आहेत राधाकृष्णन त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की जर कदाचित कुणी मला एखाद्यानं मारलं तर मी काय लगेच मराठी बोलू शकणार आहे का, किंवा जर भाषेचा द्वेष पसरवला तर राज्याचं नुकसान होतं. त्यामुळे राज्यपालांची सुद्धा याच्यामध्ये भूमिका जी आहे ती नक्की संदिग्ध वाटते की ज्या राज्यामध्ये राज्यपाल म्हणून काम करतात त्यांचं वक्तव्य कसं असणार. नाही, राज्यपालांचं भाषण मी पूर्ण ऐकलं आणि अतिशय संयमितपणे ते बोललेले आहे आणि त्यांनी हेच सांगितलं की कोणतीही भाषा द्वेषाचं कारण होऊ नये आणि कोणाला एका क्षणातच जर म्हटलं की आत्ताच्या आत्ता मराठी बोल, आणि शक्य नाही ना. आपल्याला जरी तामिळनाडूमध्ये गेलो आणि तामिळनाडूमध्ये म्हटलं की आता तामिळमध्ये बोला तर ते शक्य नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. आणि आपल्याकडे IAS अधिकारी वगैरे येतात तर ते साधारणतः 2-3 महिन्यात, एवढे हुशार अधिकारी त्यांना 2-3 महिने लागतात आणि तेव्हा कुठे ते बोलायला लागतात. कधीकधी त्यांनाही वाचण्यामध्ये अडचण येते, लिपी ओळखण्यामध्ये अडचण येते आणि त्यामुळं हा समजदारीचा विषय. निश्चितच ही बाब महत्त्वाची आहे की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठीबद्दल प्रेम वाटलं पाहिजे, मराठी शिकण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि मराठी ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी आपल्या शिक्षणामध्ये सक्तीची केलेली आहे. म्हणजे मराठी तर सक्तीची केलेली आहे. प्रत्येक कोणते NCERTचा कोर्स असो की CBSE असो, त्यामध्ये मराठी हा विषय, मराठी ही भाषा शिकवल्याच जाणार आहे आणि हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये राज्यपाल महोदयांनी म्हणजे सक्तीने कोणाकडून काही करून घेतल्या जाऊ शकतं असं होत नाही, एवढाच विचार त्यांनी मांडलेला आहे. मराठीबद्दल त्यांनी आदर निश्चितपणे व्यक्त केला, मातृभाषेबद्दल आदर व्यक्त केला आणि त्यामुळं मला तरी राज्यपाल महोदयांचं वक्तव्य संतुलित, संयमित मराठीबद्दल वाटतं. मुंबई असेल, पुणे असेल किंवा 2 tier शहरं असतील तिथं सुद्धा हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यानंतर हिंदीमध्ये बोलावं लागतं. मित्र जे ते मोस्टली हिंदी भाषिक आहेत. मग अशा वेळी अनेक वर्षापासून जे महाराष्ट्रामध्ये राहतात, 10, 15, 20 वर्ष महाराष्ट्र त्यांना पोचतं, त्यांना सगळं देतं, उत्पन्न देतं. मग अशा वेळी 15, 20 वर्षामध्ये मराठी भाषा येत नाही आणि मग हिंदी लादली जावी का? नाही, असं नाही आहे. आपल्यातच बरेच वेळा न्यूनगंड असतो. आपल्यातच बरेच वेळा न्यूनगंड असा असतो की 5 स्टार हॉटेलमध्ये गेलं किंवा हॉटेलमध्ये गेलं तर तो ऑर्डर हिंदीमधून देतो, पण त्यांनी मराठीमधून दिल्यानंतर त्याला रिस्पॉन्स मिळत नाही असं तर पाहण्यात आलं नाही. मी जर कोणत्याही हॉटेलमध्ये गेलो, त्याला सांगितलं पाणी आण, चहा आण, किंवा विमानात बसल्यानंतर त्या एअरोहोस्टेस अगोदरच ते डिक्लेअर करतात की आम्हाला मराठी भाषा येते, हिंदी भाषा येते, पण आपले शहाणे जर इंग्लिशमध्येच बोलायला लागले तर ती इंग्लिशमध्ये बोलेल, आपले शहाणे जर हिंदीमध्ये बोलायला लागले तर ती हिंदीमध्ये बोलेल. आणि त्यामुळं आपल्यामधला न्यूनगंड आपण जर संपवला, प्रत्येकाने ठरवलं की नाही आपण मराठीमध्ये बोलू, तर समोरच्याला मराठीमध्ये बोलावंच लागणार आहे ना. 10-15 वर्ष राहणाऱ्यांनी मराठी बोलता यावं की नाही ते सांगा. नाही, निश्चितच बोलताच येतं त्यांना.
आणि विशेषतः जे व्यापारासाठी आलेले असतात, कारण आता आमच्याकडे अमरावती विदर्भाचा भाग, सगळ्यांना हिंदी येतं, सगळ्यांना मराठी येतं. म्हणजे सिंधी जरी असला तरी तो मराठीमध्ये बोलतो, कारण की ग्राहक जर गेल्यानंतर, कारण यासाठी की त्याला माल खपवायचा असतो, आपोआपच येतं. पण असं जर जबरदस्तीनं म्हटलं की तेरी चलेंगी नाही मराठी, तर मग जरा कोणालाही स्वाभिमान दुखावतं. महाराष्ट्रात मराठी लोकांसाठी आहे, हो. महाराष्ट्रामध्ये जाऊन वेटरला मराठी बोलून ऑर्डर द्या. हो, 100% आपण, हो 100%. कारण की मी जेव्हा जातो तेव्हा त्याला सांगतो की मला भजी पाहिजे, तेही कांदा भजी पाहिजे, ते कोंडाळीसारखी पाहिजे, तर तो काढतो तेच कडक भजी. अनेक लोकांचा अनुभव वेगळा आहे. कारण की नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमच्या मनातून न्यूनगंड काढा. तुम्ही मराठीमध्ये बोला ना, तर त्याचा आग्रह धरा ना. मराठीमध्ये बोलायचा आग्रह जर आपणच धरला, कारण की आपणच समजतो की समोरच्याला येत नाही म्हणून. जर आपण मराठीतच बोललो तर मग प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे प्रश्न उरत नाही असं मला वाटतं. काल देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसामध्ये शरद पवार यांनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं, उद्धव ठाकरे यांनी तोंड भरून कौतुक केलं. कसं बघताय या सगळ्यांना? नाही, कौतुक करण्यासारखाच माणूस आहे देवेंद्र फडणवीस. कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनी, कार्यकर्त्यांनी महारक्तदान शिबिर आयोजित करून हजारो बॉटल, म्हणजे कुठे फ्लेक्स कोणी लावायचा नाही, कोणी जाहिराती द्यायच्या नाही, नाही तर कोणत्याही नेत्याचं जाहिरात असलं तर टी व्हीवर जाहिराती, वर्तमानपत्रात जाहिराती, म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांच्या खिशाला चोट. पण त्यांनी अगोदरच जाहीर केलं की कुठेही वर्तमानपत्रात जाहिराती देऊ नका, टी व्हीवर जाहिराती देऊ नका, फ्लेक्स लावू नका, रक्त द्या. आणि रक्तदानाच्या माध्यमातून पहा, प्रत्येक मंडलामध्ये रक्तदान झालं आणि किती हजारो युनिट्स रक्त महाराष्ट्रामध्ये जमा झालं. माझं आकडा यायचा आहे. आणि आजपर्यंत निष्कलंक, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणी आजपर्यंत एक पैशाच्या भ्रष्टाचाराचा आरोप नाही, चारित्र्यावर बोट ठेवू शकलं नाही, आणि स्वतःच्या नीतीने व्यवस्थितपणे अतिशय चांगल्या तऱ्हेनं महाराष्ट्र समोर नेण्याचं काम, म्हणजे संपूर्ण विकासात्मक, म्हणजे सर्वात जास्त घरकुलं झाले तर ते महाराष्ट्रात होतात आहे, सर्वात जास्त पॉवर प्रोजेक्ट्स महाराष्ट्रात होतात आहे, नवीनीकरण ऊर्जा महाराष्ट्रात होते आहे, समृद्धी मार्गाने गडचिरोलीपासून तर मुंबईपर्यंत जोडल्या जात आहे. आता जे लोक अमरावतीवरून मुंबईला जातात ते सांगतात आम्ही 6 तासात पोचलो, शिर्डीला 3 तासात पोचलो. म्हणजे हे जे करून ठेवलेलं आहे, आणि ती सर्वांना विश्वासात घेऊन, ती किमया देवेंद्रजी फडणवीसांची आहे. आणि निश्चितच कोणत्याही जाणकार माणसाला त्यांची स्तुती करावीच लागेल. ते शरदचंद्रजी पवार असो किंवा उद्धवजी ठाकरे असो, मतभेद असू शकतात, परंतु माणसाचे गुण लपत नाही. संघ विचाराचं जे तरुण भारत न्यूजपेपर आहे त्यामध्ये एक आलेला आहे आणि हेडिंग आहे, यांना खरंच कुणीतरी आवडा. माणिकराव कोकटे असतील किंवा आता जी हाणामारी झालेली आहे, आणि त्यांच्या या हाणामारीमुळं किंवा माणिक कोकटांच्या असल्या वक्तव्यामुळं, व्हिडिओ बघण्यामुळं कुठेतरी देवेंद्र फडणवीस आणि मोदींच्या पण प्रतिमेला तडा जातोय, आणि त्यामुळं मंत्र्यांना आणि सरकारला सुद्धा धक्का बसतोय असं स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे तरुण भारतमध्ये. खरं म्हणजे तरुण भारताने ज्या भावना व्यक्त केल्या त्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय तीव्र शब्दात अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना व्यक्त केल्या. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं बोलले की लोक म्हणतात की आमदार माजले आहेत असं लोकांचं म्हणणं आहे, तर याच्यानंतर अजून कोणी काय बोलायला पाहिजे. आणि त्याच्यामुळं सर्व लोकप्रतिनिधी स्वतःच जाणकार आहेत आणि त्यांना माहीत आहे की आपण लोकांना उत्तरदायी आहोत. आणि त्याच्यामुळं प्रत्येकाचं वागणं, प्रत्येकाचं बोलणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ते खरं जर पाहिलं तर देशाला मार्गदर्शक असलं पाहिजे. एक राग येऊ शकतो, एखाद्या वेळेला एखाद्याला बोलण्याची जास्त सवय असेल, एखादा शब्द चुकीने निघूसुद्धा शकतो, परंतु सातत्याने अशा घटना जर घडल्या तर त्या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधीसाठी, महाराष्ट्र सरकारसाठी, विरोधी पक्षासाठी, कोणाचसाठी भूषणावं नाही.
आणि हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राजीनाम्याची कारवाई करायला पाहिजे ना. प्रत्येक गोष्टीवर राजीनामा घेतल्यापेक्षा त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती वारंवार सांगून आणि मीडियाच्या माध्यमातून होतेच आहे. तर ती जर सुधारणा करायची असतील त्यांना सुधारणागृह खोलावं लागेल. वेटरला मारहाण करतात, एकीकडे आरोप करतात की अजित पवार आम्हाला पैसे देत नाही, यांच्या बेडरूम मध्ये पैशाच्या बॅगा दिसतात. महाराष्ट्राची जनता ही भाजपला सुसूत्र पक्ष समजते. नाही, भारतीय जनता पक्षामध्ये तर म्हणजे पदाधिकारी झाला असो, आमदार झालेला असो, त्याचं रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण होतं. आणि कसं म्हणजे खासदार झाल्यानंतरसुद्धा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी आम्हाला सगळ्या खासदारांना बोलावलं आणि सांगतो ना म्हणजे बोलावलं आणि साधारणतः 2.5 तासपर्यंत आमच्याशी संवाद साधला. आणि त्याचा परिणाम असा झाला की जे कदाचित आम्ही असू किंवा आमच्यापेक्षा तरुण असतील, कोणी वाहवत जाण्याची जी शक्यता असते, जाण्याच्या अगोदरच म्हणजे दिल्लीमध्ये आल्यानंतर पहिल्या 10 दिवसात म्हणजे आम्हाला पूर्वसूचना दिल्या आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की शेवटी तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्यावर जो परिणाम होईल तो तुम्हालाच भोगावा लागेल. आणि मला असं वाटतं की अशा प्रशिक्षणाची आवश्यकता असते. मी म्हणजे पक्षाच्या प्रमुखांना तर म्हणणार नाही, परंतु विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांना मात्र निश्चितच विनंती करेल की जी प्रशिक्षणाची परंपरा होती ती प्रशिक्षणाची परंपरा निश्चितच सुरू ठेवली तर असे प्रकार घडणं कमी होतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.